करण्याची सवय राऊतांनी सोडावी असं देसाई म्हणाले। एकीकडे संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे। विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार फुटल्याचा आरोप केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर या आमदारांना आधी सरकारकडून 200 कोटींची कामं मंजूर झाली होती त्या आमदारांच्या क्षेत्रामध्ये असं या ठिकाणी राऊतांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर बरोबर मतदानाच्या आधी त्यांची ही कामं मंजूर करणे म्हणजे त्यांना एक प्रकारे लाच देण्यासारखं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। त्याला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं। दोनशे कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत। ही एक प्रकारची लाच आहे। तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी। मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक आणि जे सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे। म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे। संजय राऊतांचं काय म्हणणं आहे, जसं मागच्या 2.5 वर्षाच्या काळात निधीच दिला नाही कुणाला तसं नाही ना। आमदारांची मागणी असली, लोकप्रतिनिधींची मागणी असली, उपलब्ध त्या पद्धतीनं विभागाची तरतूद असली तर आपल्याला निधी द्यावा लागतो। आमदारांना निधी दिला विकास कामासाठी त्यांच्या मतदारसंघातल्या, याला विरोध आहे का राऊतांचा? म्हणजे जनतेचे प्रश्न सोडायचे नाहीत का? एखाद्या नळ योजनेला दिला असेल, एखाद्या रस्त्याला दिला असेल, एखाद्या पुलाच्या कामाला दिला असेल, एखाद्या विद्युतच्या कामाला दिला असेल, एखाद्या दवाखान्याच्या कामाला दिला असेल, एखाद्या शाळेच्या कामाला दिला असेल, की द्यायचं नाही का? संजय राऊतांचं प्रत्येक ठिकाणी संशयानं बघायचं ही सवय सोडली पाहिजे। निधी दिला विकास कामासाठी दिलाय आणि नियमित परंपरा आहे। आमदार मागणी करतात आणि त्या विभागामार्फत तो निधी दिला जातो, त्यात काय वेगळं आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।